मोदीची गॅरंटी आहे का? हो, मोदीची गॅरंटी आहे. राम मंदिर बांधलंय त्यानं, मोठं काम केलं. राजे रजवाडे पंतप्रधान होऊन गेले, कुणाच्या भाषण झालं पण पंतप्रधानानं मोदीने मंदिर बांधलं रामाचं. राम मंदिरला काय करायचं आहे? इथं पोटा पाण्याचं बघायचं का? राम मंदिरला काय करायचं? होय, राम मंदिर बरोबर आहे. पोट पाण्याचं महत्व आहे. पोटा पाण्याचं महत्वाचं आहे. खरा पक्ष काँग्रेस. या गावातलं बीजेपीला दीड झाला. 2000 ते जाय घालते 2000 आम्हाला नको 2000 शेतकऱ्याला काय फायदा? इकडे पेट्रोल मागवतोय, काय करते? बरोबर बोलतो मी. आता स्वस्त करतय. 2000 आम्हाला दिलं नाही शेतकरी. लाईट चिटकून मेलेली रातचं लाईट सोडतोय. शेतकऱ्या ऊस जळाय जाऊन बघा जावा. 2 तास लाईट काय शेतकरी काय घालावं का? इकडे मालव्याला दर नाही, दरिशाला दर नाही, कशाला दर नाही. काय करावं सांगा बरं? आम्ही दुधाला दर नाही, काय करावं सांगा? नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. खरं तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत आणि या घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. खरं तर आपण एबी मराठीच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून लोकांमध्ये जातो आहोत आणि लोकांच्या नक्की प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. भाजपबद्दल लोक नक्की विचार काय करतायत किंवा यावेळेस लोक बदल करण्याची मानसिकता लोकांची आहे काय, या पद्धतीचा कौल जो आहे तो आपण एबी मराठीच्या माध्यमातून घेतो आणि तोच कौल घेण्यासाठी सध्या मी पंढरपूर तालुक्यात असलेल्या मात्र विधानसभेला माढा आणि लोकसभेला सुद्धा माढा या मतदारसंघामध्ये असलेल्या होळे या गावामध्ये आहे. आणि होळे गावाचा जर आपण विचार केला तर हे जे गाव आहे ते माढा लोकसभा मतदारसंघातलं शेवटचं गाव आहे, कारण पलीकडल्या गावापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ आहे तो सुरुवात होतो आणि त्यानिमित्तानं खरं तर आता मला चर्चा करायची. नमस्कार, नाव सांगा. वाढतोय काय वाढतोय म्हणलं. बरोबर. नमस्कार, काय नाव तुमचं? माझं शंकर गोडसे, गाव कवटाळी. कवटाळी आहे, पलीकडल्या गावचं आहे. गावात बाजार नाही? गावात बाजार नाही. नाही तुम्हाला इकडे जावं लागतं का होळ्याला? होळ्यालाच. बरं. तिकडे तुमच्याकडं आमदार कोण माहित आहे? हाय कोण? अवताडे. आणि इकडं हेकडे बी बबन दादा. बबन दादा. 2 गावातला फरक. 2 गावात कसा विकास? इकडल्या गावाचा विकास जास्त आहे का तिकडल्या गावाचा विकास जास्त? तिकडल्या गावचा जास्त आहे विकास. म्हणजे अवताडेचा विकास जास्त आहे. जास्त. बरं, आता लोकसभा लागली माहित आहे तुम्हाला? होय माहित आहे. मोदी बरं वाटतं का काय राहुल गांधी बरं वाटतं? मोदी कसं ऐकलो, रस्ता बेस्त जरा खतरनाक केल्या. रस्ता खतरनाक केलं. तुमच्या गावाला तर खतरनाकच केला एकदम. केला. बरं, ह्यावेळेस मग भाजपला मतदान करणार का दुसरं काय? आता ते बघू जावायचे तेव्हा. तुम्ही आतापासूनच मुसलमानांनी कबूल करून घेता का आम्हाला? पण भाजप बरं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? करकम. बरं, तुमचं माढा लोकसभेमध्ये येते? चालतं की. बरोबर आहे. बरं, आता खासदार कोणा माहित असतील तुम्हाला तिकडली? निंबाळकर. आता उमेदवारी पण त्यांनाच दिली. मोहिते पाटील नाराज आहेत. तुम्हाला काय वाटतंय? मोहिते पाटलाला द्यायला पाहिजे होतं. इथनं शरद पवारच उभा राहणार आहे. कोण काढलंय मोहिते पाटील आणि काय? शरद पवारच उभा राहणार आहे आता. स्वतः शरद पवार उभं राहतील असं वाटतं तुम्हाला? आता अजित दादा तर त्यांचं वय झालंय म्हणते. नाही दादा काय का म्हणा, पण ते शरद पवार घेणार नाही एवढी टर्म. शरद पवार उभं राहतील तर येतील का निवडून? ते काय आता हुकमी त्याचं हे सगळं कारखाना सगळं त्याचं जायचं. 2019ला कुठं लढले होते पवार साहेबांनी? महागार घेतली. कोण म्हणलं? 2019ला आधी लढायचं म्हणलं परत महागार घेतली. नाही, उभारलं होतं की माडात ना एकदा उभं राहिलो. पण ती काय महागार घेतली म्हणून विजय दादा निवडणूक लढवली? नाही. तर भाजपवर काय? भाजपचं काम कसं आहे? भाजपचं एवढं नाही काम. एवढं नाही? निंबाळकरांचं काम नाही एवढं. निंबाळकरांचं काम नाही? होय, निंबाळकरांचं काम आहे का नाही? नाही, निंबाळकरांचं काम नाही. ह्यावेळेस भाजपनं उमेदवारी दिली त्यांना काम आहे म्हणून. आता बरं का, शरद पवार जे आहेत का ती 100% निवडून येणार. शरद पवार थोडे इकडे. शरद पवार कसं काय निवडून येणार? कारखानदारी शरद पवारमुळे तर आम्हाला उसाला दर मिळाला ना. उसाला दर मिळाला? मग कुठल्या कारखान्याला ऊस आहे तुमचा? विठ्ठलला. अभित पाटलांकडे ऊस घालताय? किती वर्षापासून अभित पाटलांकडे ऊस असतो? विठ्ठलला तर काय 2 वर्ष चालू आहे कारखाना. 200 आधी कुठं घालत होता ऊस? विठ्ठललाच जात होता. बरं, मग आता माढा लोकसभेला उमेदवारी निंबाळकरला दिली आहे. तुम्हाला वाटतंय का मोहिते पाटलांनी आता अपक्ष लढवायला पाहिजे, निवडणुका नाही लढवायला पाहिजे? मोहिते पाटलाच प्रश्न आहे त्यांचा. तुम्हाला काय वाटतंय? आम्ही शरद पवारचा विचार करणार. शरद पवारनं जर उमेदवारी कोणाला दिली, कोणाला जर दिली तर तुम्ही निवडून देणार का? शरद पवार सांगितलं देणार निवडून. शरद पवारनं? शरद पवारच काय राहिलं आता? अजित पवार काय नाही, अजित पवारच काय खरं नाही. शरद पवार जे सांगेल ती खरं होणार.
शरद पवार सांगत करू ना. हा हा ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. शरद पवार तुम्हाला जिंदाबाद वाटतं. होय काका ही काय म्हणते बघा की बरा बरा बरोबर आहे बरं. नमस्ते. इथलंच का इथलंच आहे. इथलंच आहे फळ काय झाला का नाही फळा विकास झाला की बाजार वगैरे कटाकट चालतोय. कुणी आणलाय बाजार कुणी आणलाय खासदार आणलाय आमदार आणलाय ते काय सांगता येत नाही राव मला. बरं खासदार कोणा माहित आहे का खासदार आहे कोण निंबाळकर. कसं आहे काम निंबाळकर. आता काय इकडे एवढं मी पण नसतो ह्याच्यात. कुठं असताय मग? काय 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 हा मतदान दिसतं टाळताय का नाही. या काय नाव थांबा थांब 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 आजी आजी असं ती मोदीच पैसे येतात का नाही तुम्हाला. आम्हाला नाही मोदीच पैसे. का 2000 रुपये काहीतरी चालू केलं ती मोदीनं बायांना हा नाही नाही अजून शेतकऱ्यांना. तुमच्या नावावर जमीन आहे का. नाही नाही मग मी येत नाही तर हा, तरी मोदींचं काम कसं वाटतंय तुम्हाला. आता मला काय करायचं बरं वाटतंय होय, का होय. कसं काय आम्हाला काय कळत आम्हाला काय कळतंय. तर तुम्हाला काय माहित आहे का मावशी कसं आहे मोदींचं काम. मोदीचं एक नंबर काम आहे. एक नंबर आहे. काय काय एक नंबर आहे सांगा हा? बरं. काय एक नंबर आहे. सगळी सुविधा रस्ता हे सगळं पैसे सगळ्याला बायकांना पैसे पाठवते तर तुम्हाला येते का पैसे आमचे येते ते रान आहे नावावर हा रान आहे मुलाच्या नावावर येते ते त्या मुलावर येतं. यावेळेस तुम्ही कमळाला मतदान करणार काय. करायचं कमळाला करायचं होय मावशी. कमळालाच करायचं. कमळाला करायचं का बरं कमळाला करायचं. सुधारणा केली म्हणून सुधारणा केली कमळानं. काय काय सुधारणा झाली तुमच्या गावात. पाणी आल्या दारातनं पाण्याच्या आल्या अजून रस रोड झालं चांगलं. रोड झाले तर बरं ठीक आहे. चला अजून काय प्रतिक्रिया आहेत. दाद्या काय नाव माझं विवेक माळी. गावीच ना काय आता ह्या राजकारणात कसं बघतोय तू. मला काही राजकारणात बघतच नाही का? मतदानाचा अधिकार आला असली आलाही आलाय काय कॉलेज करतोय. हा कॉलेज कॉलेज खासदार तर कोणा माहित असली तुला. हा नाही माहित कशाला फक्त अभ्यासच माहित आहे. अभ्यास करतोय हो. अभ्यास करतोय हा. पण अभ्यास केला तर त्याला नोकरी द्यायला सरकार पाहिजे चांगलं वर. पाहिजे बरोबर कोण नोकरी दिलं वाटतंय. मोदी सरकार. मोदी सरकार दिलं हा. वाटतंय. गॅरंटी आहे मोदीची. हा मोदीची गॅरंटी आहे का. हो मोदीची गॅरंटी आहे. राम मंदिर बांधलंय त्यानं मोठं काम केलं. राजे रजवाडे पंतप्रधान होऊन गेले. कुणाच्या भाषण झालं पण पंतप्रधानानं मोदीनं मंदिर बांधलं रामाचं. मोदीनं मंदिर बांधलं. हो बरं अलीकडे थोडं घेत नाही बाबा कुणाला ते गेलता का तिकडं राम मंदिराला. जायचं राम मंदिर माझ्या हृदयात आहे. रामाचं माझं नातं आहे. हा. जायचं मी जरा आजार आहे. आजारी म्हणून थांबलाय. हा थांबलाय. बरं आता खासदार कोणा माहित आहे इथलं. निंबाळकर आहे. निंबाळकर आहे. रणजित निंबाळकर. हे मोदी आलत मधी त्यांनी शरद पवारला नावं ठेवली. ठेवण्याचं राजकारण आहे. बर चालत शरद पवारचं कसं आहे काम. शरद पवार काय तीच केलंय त्यानं. तीच म्हणजे शरद पवार काय करतोय हा नुसता मोठेपणा लावतोय. मोठेपणा दाखवतो. एवढं काम केलंय. गुजरातचा मंत्रीचा पंतप्रधान झाला का झाला नाही शरद पवार आजपतूर. बरोबर आहे मुद्दा आहे तुमचा. हा का झाला नाही. काय झाला नाही मला सांगा. तू काम होतं ना पंतप्रधान व्हायलाच पाहिजे होता. शरद मग पवार. आम्ही मानलो होतो. मग बर ते अजित पवार पण सोडून गेलं की शरद पवारला. त्याच्या मग काय तरी चंड होतं. लिचांड होतं. लपड्यासाठी गेलं ती ईडी लागली माग. बरं तुम्हाला भाजप बरं वाटतंय का राष्ट्रवादी का काँग्रेस. आम्हाला भाजप काँग्रेसने काय दिलं मला 6,000 मिळत 8 दिवस झाले. 6,000 मिळालं. हा काँग्रेसने काय दिलं पैसा दिला ना आम्हाला का शेतकऱ्याला. शेतकऱ्याला पैसे दिला नाही. फुकट कवा दिला नाही. हल्ली डबडी भरली घराची सगळी ह्यानी. स्वतःही घरं भरली काय हा. काँग्रेसवाल्यांनी. होय. स्वतःच घरी भरली. काँग्रेसवाल्यांनी स्वतःही घरी भरली म्हणते भरली ती. किंवा खाल्लं नाही. नाही नाही मग ही बी काँग्रेसचाच माणूस आहे. मी भाजपचा आहे. खरा पक्ष काँग्रेस. ही तर भाजप म्हणते तर राम म्हणजे ते भाजपचं राम मंदिर एकटं बांधलं आणि या देशातलं राम मंदिर सगळं देवळं उघडी आहे ती. पाकिस्तानला पहिलं पान अतिरेक्यात होतं. आमकी नेलं इमान नेलं पुढारीची पूर गेली. आता येते का काय सुद्धा नाही त्या पानावर पहिल्या अतिरेक्यात. बरं का बर मोदीला भेटते थार कापते पाकिस्तान. म्हणते ती. पाकिस्तान थार काय कापते. बेला आमचा 250 रुपयाचा 260 रुपयाचा गॅस आज 1100 रुपयावर गेला आणि 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 7.5 रुपयाला लिटर पेट्रोल मी मोटरसायकल बोलत घेतली टाकलं होतं ते आज 100 रुपये लिटर पेट्रोल गेलं हे मोदीनं 100 रुपये नेलं. नेलं. बरं तुमचा खासदार माहित आहे कोण. माता निंबाळकर काय आलाय इकडे. कधी सुद्धा आला नाही आणि ह्या वेळेस त्याला येऊ पण देणार नाही. का बरं. नाही काय कामच केलं नाही तर काय
ह्या आमच्या तालुक्यातल्या कुठल्या एक त्यांनी सांगायचे एक समाज मंदिर बांधले खासदार निधीतनं एक पूल बांधला ह्या खासदार निधीतनं एक पाणी आणलंय आम्ही उजनीतनं पाणी आमच्या तुमच्या मतदारसंघासाठी सोडलंय 5 वर्षाकाळात त्यांनी एक काम सांगावं एक निंबाळकरांनी एक काम सांगावं माढा मतदारसंघात एक मी मोठं काम केलंय किंवा या काय खेडेगावात एक मोठं मी मंदिर बांधून दिलंय एक समाज मंदिर बांधलंय खासदार निधीतनं किंवा एका भीमा नदीवर एक मोठं पूल बांधलंय भीमा नदीवर एक बंधारा बांधून तर 40-45 गावाला पाणी पुरवठा केलाय असे त्याने एक काम सांगावं. कशाला गेल्या वेळेस निवडून दिलं तुम्ही? गेल्या वेळेस वाटलं तसं म्हणून एकदा अनुभव घेतल्याशिवाय ही होत नाही ना. मग ह्या वेळेस काय करायचं आता? यावेळेस पवार साहेब सांगतील तेच करणार. धैर्यशील मोहिते पाटील पण नाराज आहेत, त्यांनी काय करायला पाहिजे? धैर्यशील मोहिते पाटलांना खरंच तुतारी हातात घेऊन आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत आल्याशिवाय सोलापूर जिल्हा पुन्हा तळावर येणार नाही. होय बरं तसं वाटतंय काय? सरपंच आहेत होय, बोलतोय तुम्ही बोला की तुमचं काय नाव? बरं, गावचे सरपंच आहेत. नमस्कार. नमस्कार. काय गावचा विकास झालाय का? झालाय. तुम्ही सरपंच आहे म्हणताय, थोडे इकडे या. कुठला पक्ष बरा वाटतोय? बीजेपी. का बीजेपी? बीजेपीला आता आमच्या गावामध्ये जवळजवळ 10 वर्ष झालं कुठल्याही प्रकारची कामं झाली नव्हती. तर बीजेपी मधून आता सध्याला गावात जलजीवनच्या समोर 1,16,00,000ची योजना बीजेपीने दिली. बीजेपीने दिली. त्याचं काम प्रगतीपथावर आहे. 95% काम पूर्ण झालेलं आहे. ग्रामपंचायत कार्यालय मला जवळजवळ 28 लाखाचं ग्रामपंचायत कार्यालय बीजेपीने दिलं. पलीकडे काम चालू आहे. ही जुन आहे, ही सोसायटीज आहे. हा. आणि PM किसानच्या योजना असतील. होळे बोसे म्हणून 5 किलोमीटर होळे कर्क म्हणून 11 किलोमीटरचा प्रधानमंत्री ग्रामसडक मधनं एक मोठा रस्ता दिला. त्याचंही काम आता गेल्या महिन्याभरापूर्वी पूर्ण झालेलं आहे. आणि प्रधानमंत्री घरकुल योजना असेल, अशा अनेक योजना आहेत त्या. पण आता बीजेपीने एवढं सगळं गावात दिलंय. आता लोकसभेचा जर विचार केला तर या गावातनं बीजेपीला लीड जाईल का दुसऱ्या कुठल्या पक्षाला लीड जाईल? या गावातनं बीजेपीला लीड जाणार. बीजेपीला लीड जाईल. कारण गोष्ट आहे की ह्याचा फटका बसणार नाही का? धैर्यशील मोहिते पाटील आता नाराज आहे, त्यांना नाही बसणार. नाही बसणार. का बसणार नाही? तर माझे आमदार प्रशांतराव परिचारक मालक हेही बीजेपीचंच काम करणार या ठिकाणी. आणि या ठिकाणी पंढरपूर तालुक्यात म्हणजे परिचारकांचा जे गट आहे ह्या गावात ती बीजेपीचं काम करणार. इथला परिचारकांचा गट निंबाळकरांचं काम करला अशा पद्धतीच्या अपेक्षा. दादांचा गट पण बबनदादांचा गट मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे काय म्हणताय? बोला सांगाय तुमचा प्रश्न काय वाटतंय तुम्हाला आता या म्हणजे कशाबद्दल लोकसभेचं काय होईल? यामध्ये उद्धव साहेब आणि शरद पवार यांचा या लोकसभेला 48 पैकी माझ्या अंदाजाने 40 जागा येतील असं तुमचे सरपंच म्हणतात. किती निधी दिला इथं भाजप? किती पण देऊ द्या, पण सध्या वारं इकडं सगळं इकडं तुतारी आणि इकडं ह्याचा आहे ज्योत आहे इकडं उद्धव ठाकरेची. आणि आमच्या गावात 90% मतदान होणार हे मी सांगून टाकतो. सरपंच म्हणले 100% जनता पूर्ण इकडे उद्धव साहेब आणि पवार साहेबांच्या मागे जनतेचा कल आहे. कसं काय? हो तसंच आहे ह्या बारीनं. काय उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला, शरद पवारला पुतण्या सोडून गेला. उद्धव ठाकरे सरपंच आपलं हे असताना मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी कर्जमाफी केली. त्यामुळे ह्या वेळेस जास्तीत जास्त जागा या आणि या माडा ह्याच्यात जर मोहिते पाटील उभा राहील तर आमच्या होळे गावातनं 90% मतदान त्यांना होणार आहे. आणि भाजपनं काय तुमच्या गावात? भाजपचं आमच्या अजिबात इथं गावात काय नाही. भाजपचं विकास काय? भाजपनं निंबाळकर खासदार झाल्यापासून आलेच नाही तिकडे. निंबाळकर आले नाही. त्यामुळे मतदान आहे. त्यामुळे तुतारी ह्यावेळी 1 नंबर चालणार आहे होळे गाव. आणि इकडे ज्योत आहे उद्धव ठाकरे. हा इथं 90% गाव मोहिते पाटला या यावेळेस आम्ही 400 वर आकडा गाठू. राम मंदिर बांधले की त्यांनी? काय ना, राम मंदिर हे आधीच होणार होतो. राम मंदिर ह्यांचाही इलेक्शनचा मुद्दा होता, त्यामुळे त्यांनी ते राम मंदिर आतापर्यंत ठेवलं होतं. आता ह्यावेळी ह्यांनी फोडाफोडी राजकारण या समाजाला पटलेलं नाही. त्याच्यामुळे ह्यावेळेस तुतारी 1 नंबर येणार आहे इकडे मोहिते पाटलांना. भाजपनं 2-2 हजार रुपये दिले. 2,000 रुपये देऊन इकडे आमच्या याला शेती मालाला आमच्या अजिबात दर नाही. इकडं आमची वांगी फुकट जायला लागले, 200ला कॅरेट जायला लागले. आणि ह्यात जर धैर्यशील मोहिते पाटील जर उभा राहिलं तर कमीत कमी 3 लाख मताने विजय होणार. ही काळ्या दगडावली रेग आहे. 100% महाविकास आघाडी येणार. महाविकास आघाडी. शेतकऱ्यांचं कसं चाललंय? मला बोलायची येत नाही. शेतकऱ्याचं बिघडलंय सगळं. बिघडलंय, लय बिघडलंय शेतकऱ्याच्या मालाला दर भाव काय कशालाच नाही. काय व्यापाऱ्याच भलं आहे, शेतकऱ्याला काय नाही. हा शेतकऱ्याचं विचार शेतकऱ्याचं बिघडलंय. कोणी बिघडवलंय? भाजपनं का काँग्रेसनं? काय
बिघडावले कुणी शेतकरी? बिघडवलंय म्हणजे भाजपने बिघडलंय. भाजपने बिघडवले. भाजपने बिघडवलं भाजपला शेतकऱ्याचं. तर पैसे द्यायला लागले कशाला शेतकऱ्याला. गोरगरिबाला दिलंय गॅस आमकं तमकं ह्याच्यावर तुम्ही चॅनल बातम्या छापताय जाहिरात करताय आणि कुठं ते 2000 आणि 1000 रुपये ते महिन्याला 4 महिन्याला सोडताय. काय त्याचं होते पुरत्यात का शेतकऱ्याला? काय काय आणि शेतकऱ्याचा मालाला दर आहे का? आम्हाला फक्त आज शेतकऱ्याच्या मालाला दर पाहिजे. त्यानं दुनिया दिशाभूल करायचं ती धरलंय त्यानं. 450चा गॅस 1100 रुपयाला नेऊन ठेवला. कसं खायचं मग काय? पण आता तिथे राम मंदिर बांधले की. राम मंदिरला काय करायचं आहे? इथं पोटा पाण्याचं बघायचं का? राम मंदिरला काय करायचं? होय राम मंदिर बरोबर आहे. महत्वाचं का पोटा पाण्याचं महत्वाचं? पोटा पाण्याचं महत्वाचं आहे. बर भाजीवाला आमचा तिथं येऊन इथं बोलला होय तुमचं आहे? बर बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. या सरपंच कसंही तुमचं गाव काय म्हणतंय? आमचं गाव काही म्हणलं तरी हे आतापर्यंत बोललेली जी सगळी लोक आहेत का ही गट हाय माननीय आमदार बबनदादा शिंदेचा. शेवटी त्यांच्या शब्दावर हा गट अंतिम राहणार आणि भाजपच काम करणार. म्हणजे आता तुम्ही बोललेलं महत्वाचं आहे. ही माणसळी बबनदादा शिंदे ती बबनदादा रणजित निंबाळकरांच्या पाठीमाग आहे. बरोबर आहे. पण त्यांनी सांगितलं तरी लोक मतदान करतील का? प्रशांत मालक आणि बबनदादा शिंदे सांगतील त्याच गटाला इथलं मतदान. प्रशांत मालक सांगेल तीच म्हणा. प्रशांत मालकानं सांगितलं बीजेपीला मतदान करा तर करणार. शेवट मालकाच मोडता येत नाही. मालकाच मोडता येत नाही. मालकाच मोडत नाही तुम्ही. मालकाच मालकाच मोडत नाही. मालकाच मोडता येत नाही. म्हणजे तुमच्या मनात काय जरी असलं भाजप बद्दल तर मालकानं सांगितलं तर तुम्ही मतदान कमळालाच करणार. होय हो. बरोबर आहे. कसं आहे ही कमळ तुतारी घड्याळ पंजा कोण बरं आहे? भाजपचं बरं आहे. भाजपचं बरं आहे. भाजपचं का बरं आहे? भाजप भाजप बरं आहे होय. भाजप बरं आहे. भाजप बरं आहे. भाजप बरं आहे. आणि लगेच गायब भाजप गायबच. भाजप बरं आहे म्हणून गायब. हा? सरपंच तुम्हाला घाबरते ती लोक. तुम्ही नव्हता तेव्हा दूध उधवत होती भाजपला. तुम्ही आला की सगळी भाजप मला लागली होय हो. सरपंचाला घाबरते लोक. नाही नाही सरपंच वैयक्तिक मत आहे आमचं काय विषय नाही. त्यांना ती भाजपला पटत असते त्यांचे ते भाजपला करतील त्याचा काय विषय नाही. होय रे. काय भाजप बरं वाटतंय काँग्रेस? कुठलंच नाही. कुठलंच नाही. तेवढा कुठलंच नाही म्हणलं का रे? का बरं असंच. कितीला आहे तू? 10वी. 10वीला आहे. ठीक आहे, अभ्यास कर. इथं आहेत की. नमस्ते. काय नाव? लक्ष्मण बसणार गाव होळे. कावळेच. काय शेती? शेती करताय. कसं चाललंय शेतीचं? बरं आहे. का हो? काय दर मिळत नाही. लाईटी सोडत नाही ती. लाईट सोडत नाही ती. लाईटी कुठं आहे त्या? 2 तास लाईट केले. मग काय पाणी तर पाहिजे राहण्याला. पाणी आले आता नदीला पाणी बा काय उड्या मारायच्या का त्यात? लाईट नाही. लाईट नाही पाणी त्याला. आहे तर लाईट आहे. लाईट आहे तर पाणी पाणी नाही. नाही. अशा अवस्था आहे. काय करायचं त्याला? पाण्याला बघून कसं जाय नसतं. ही सगळं जर नीट करायचं असेल तर कुठला पक्ष बरं वाटतोय? काय कुठलंच पक्षी काय करत नाहीत. यूज तर नुसतं आश्वासन देतात. आश्वासन. आता निवडणुकीमुळे तर लय आश्वासन मिळत आणि असते. नुसते एक बामटी जत्रा आणि काय 2000 येते का नाही मोदी? 2000 येते की 4000 घेते ती. असं कसं? मग आता काय तर वसूल करून करत असते रे की फुकट देते ती होय. फुकट देत नाही ते असं वाटतंय तुम्हाला? मग काय. चला अजून काय लोक आपल्या सोबत आहेत. निवडणुका अलीकडे ते नाव निवडणूक आले की आश्वासन प्रचार विचार काय चाललंय? तुमचं मत काय आहे राजकारणाबद्दल? आमचं काय मत आहे? आता ज्याने विकास केला त्यांना मत द्यायला पाहिजे. ज्याने विकास केलाय या अलीकडे असू द्या सर बघून जावा. फक्त खालनं जावा. जावा इकडून जावा. खासदार कुठल्या पक्षाचा माहित आहे का? माहित आहे बीजेपी. बीजेपी. नाव? रणजित सिंह नाईक निंबाळकर. कामावर समाधान आहे का त्यांच्या? गावात आले नाहीत की निवडणूक झाल्यापासून. आले नाहीत? हा गेल्या वेळेस मत दिले असतील तुम्ही त्यांना? दिले ते. आता काय 2024 ला काय त्यांनाच द्यायचं आहे परत का? काय बदल करायला डोक्यात आहे? बघूया आता काय डोक्यात. पण आता ह्यांच्यात पण तिढा झालाय. धैर्यशील मोहिते पाटील घरात नाराज आहे. काय भाजपनं उमेदवार बदलायला पाहिजे असं वाटतंय का? नाही कसं असतंय एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत त्या सगळे सारखेच आहेत. त्याचं काय मोहिते पाटील आता कुठून उभं राहतात काय करते त्यांच्या मनावर आहे. शेवटी वरनं त्यांना आदेश आला तर थांबवू शकतील. थांबू शकते. तुम्हाला वाटतंय एक नागरिक म्हणून त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे? लढवायला पाहिजे. शरद पवारांची तुतारी चालेल का मतदारसंघात? चालेल चालेल. म्हणजे भाजपचा पराभव करेल एवढी चालेल का? चालणार नाही. तर मग ह्या चालू खासदारावर नाराज आहेत ना लोक. चालू खासदार होय. लोक नाराज आहेत काय भाजपवर? हाय की जण का?
काय पेट्रोल आता स्वस्त केले, पुन्हा इष्ट्या फुकट करतो म्हणून पुन्हा काहीच राखत नाही. 2,000 रुपये द्यायला लागले मोदी. कशाला 2,000 ते जाय घालते 2,000 आम्हाला नको 2,000 शेतकऱ्याला काय फायदा. इकडं पेट्रोल मागवतोय काय करते बरोबर बोलतो मी. आता स्वस्त करतय 2,000 आम्हाला दिलं नाही शेतकरी. लाईटीला चिटकून मेलेली रातचं लाईट सोडतोय. शेतकऱ्या ऊस जळाय जाऊन बघा जावा 2 तास लाईट काय शेतकरी काय घालावं का. इकडे मालवाला दर नाही, दरीशाला दर नाही, कशाला दर नाही, काय करावं सांगा बरं. आम्ही दुधाला दर नाही काय करावं सांगा. राम मंदिर बांधलं एवढं मोठं. राम मंदिर कुणी बांधलं, कुणी बांधलं त्याला पुरावा काढा की. कुणी आधी कोण झटलं, आधी कोण झटलं तुम्हाला माहित आहे काय आपल्याला माहित नाही काय माहित नाही. मग कशा फिरताय तुम्ही. दुधाची आहे घालती. राम मंदिर कुणी बांधलं म्हणते मंदिरात जाऊ दे आपल्याला शेतकऱ्याला दुधाला दराच पाहिजे. राम मंदिर कोणी बांधलं मला सांगायचं जरा. कोण झटलं आधी, कोण झटलं. काँग्रेस सुद्धा आधी त्यांनीच बांधलं आहे का नाही. बांधलं नाही, बांधलं हे नाही पण झटलं कोण आधी त्याचा पुरावा काढा ना. की मोदी सगळीकडे चालत सांगत फिरते की आम्ही बांधलं म्हणून. नाही बांधलं, मोदींनी नाही बांधलं. त्याचा पुरावा आहे संविधानानं बांधले. तुम्ही देव बापा का बसा, मी तुमच्या बस हुशार आहे. तुम्ही हुशार आहे मला कळलं. काय हुशार आहे कुणी बांधलं आम्हाला माहित नाही. माहित कसं नसतं. आता तर मग कसा माय पुढे माईक लावलाय. माईक कसा लावलाय मला सांगा. तुम्ही माहित नाही म्हणता माईक घेऊन बरं, निघू आता नका. मोदीने बांधलं पहिलं कष्ट. आम्ही मोदीला मत देत नाही बघा. काय करायचं करा. मोदीला मत देत नाही. देत नाही. भांडत नाही हा? वाढवून आहे म्हणून दुधाची टाका. दुधाची गुरु कुठे बसताय का. तुमच्या गावातली 20 रुपये दर द्यायला लागले भाजपला मतदान ते. करतात. नाही भाजपला मी तर आमच्यातली कोण देत नाही. मी कवटोय भाजपला औषध करायला माती आहे. हे दुधाला दरच वाढवून आहे भाजप सरकार. हे आता 20 रुपये डेऱ्या दूध द्यायला लागले त्या. आणि ह्याचा पेंडीच का दर उतरणार मग. अनुदान अजून जमा नाही. नुसतंच फॉर्म भरून घेते ती. 5 रुपये अनुदान जाहीर केलेलं लिटरला 5 रुपये. हा त्याचा अजून फॉर्म अजून भरून घेते ती. चेअरमन सुधारले सगळं. चेअरमन सुधारले. चेअरमन आहे बघा. चेअरमन या इकडं चेअरमन जावा तुम्ही. काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. चांगली परिस्थिती. भिकायला लागले शेतकरी. भिकायला कुणी लावलं. 2,000 रुपये देऊन मत द्यायचे. ते 2,000 देऊन म्हणा आम्हाला सांगा तुम्ही. वायर वायर बघा वायर. 2,000 नको आम्हाला. आम्हाला लाट फुकाट पाहिजे. त्यावेळेस बदल करायला ठरवले तुम्ही. आम्ही ठरवलं. मग कोण शरद पवार का काय. आम्ही महाराष्ट्र कोण उभा राहणार त्याला. महाराष्ट्र कोण उभा राहणार त्याला मत देणार. कोण बी राहतो. कोणी बरं भाजप सोडून कोणाला आपण मत भाजप. देणार? बरं तर हा जो काय आक्रोश आहे तो लोकांचा आहे. आम्हाला 2,000 नको. आमच्या शेतीमालाला दर द्या. 2,000 देताय पण आमचं पेट्रोल डिझेल सगळं महाग करताय. अशा पद्धतीच्या संतप्त होय. ती काय म्हणले आता माहित आहे का तुमच्या गावातले. मी म्हणले त्यांना 2,000 देते तुम्हाला मोदी. तर म्हणले काय 2,000 देताय ना आमच्याकडून 4,000 घेताय. खरं आहे काही. काय माहिती नाही मला. बरं जाऊ दे. खासदार कोणा माहित आहे का आपल्या इथलं का हा? नाही माहिती. खासदार माहित नाही. कुठल्या पक्षाचा माहित आहे का. नाही पक्षाचं माहित नाही. भाजपचा म्हणलं बा कोण तर. भाजपचा आहे म्हण खासदार. विचारा की त्यांना. बरं पक्ष बरं वाटतो का भाजप तुम्हाला. भाजप बरं आहे बरं का. त्यानं रस्ता बिस्ता केले तर बरोबर. हा पण महागाई जरा लयच वाढवली. महागाई वाढवली. हा बरं ते मोहिते पाटील घरात माहित आहे का तुम्हाला. माहिती ते आहे. ह्यापूर्वी खासदार होते इथनं होते. तुमच्याकडून. आता निंबाळकर आहेत तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो. जर तुलना केली तर निंबाळकर बरे वाटतात का मोहिते पाटीलच बरे. निंबाळकरचं काय एवढं माहिती नाही बरं का. हा. पण ते मोहिते पाटील माहिती होते. मोहिते पाटील बरे. बरं ही तर माहित आहे का ती शरद पवारला सोडून गेले अजित पवार. गेले की होय. गेले. ती बरं केलं का चुकीच झालं. त्याने चुकीच केलंय. चुकीच केले. हा होय चुकीच केले म्हणतात. होय खरं आहे. ते अजित पवार सोडून गेले ते चुकीच झाले म्हणतात. काय शरद पवारांचं वय झालं की आता. वय जरी झालं तर ते ज्येष्ठ नेता इथं. जस्ट आहे. मग ज्येष्ठ नेता इथं. बर तिकडे या काय तर म्हणते तुम्ही. या इकडं तुमचं तसं या थोडं इकडे या. शरद पवार मरत नाही. शरद पवार मरत नाही. मरत नाही. हा अजित पवार मान लागले वय झाले थांबा. शरद पवार अजित पवार सांगणं समजी एक असते ती. हा? शरद पवार मरत नाही. कॅन्सल होऊ द्या त्याला पाक टोकरे जाऊ मरत नाही. ती मरत नाही. हे शरद पवारांवरती असलेलं प्रेम आहे गावाकडल्या लोकांचं. तर या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण होळे या गावामध्ये घेतलेल्या आहेत आणि लोकांचा जो काही कौल आहे तो तुमच्या लक्षात आलेला आहे. भाजपने राम मंदिराचा जो काही मुद्दा आहे तो निवडणुकीच्या पूर्वी राम मंदिर बांधून चर्चेमध्ये आणलेला आहे आणि
जे काय PM किसान योजनेअंतर्गत जे काही शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत त्या अनुषंगानं पण आपण लोकांशी बोललेलो आहे आणि त्या संदर्भात लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही सगळ्यांनी आता या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेतच. निवडणुकीसाठी अजून बराच कालावधी शिल्लक आहे. जरी निवडणुका लागल्या असल्या तरी 2.5 ते 3 महिने अजून हा सगळा काळ आहे. या सगळ्या काळामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. माढ्यामध्ये तर अजून महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा ठरलेला नाही. त्यामुळे येणारी जी काही राजकीय गणितं आहेत ती वेगळ्या पद्धतीची असणार आहेत. या सगळ्या राजकीय गणिताचा जो काही एकंदरीतच मागोवा आहे तो आपण आपल्या एबी मराठीवरती सातत्यानं घेणार आहोत. गोपाळ माळेसोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, होळे, पंढरपूर.